सोडून द्या. बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात का थ्रिप्स कव्हर होत नाही, पण मालक सोबत आहे त्यांना विचारा, स्प्रे रेग्युलर ठेवल्यावर थ्रिप्सची अडचण आली अजिबात येत नाही. 1% सुद्धा येत नाही मित्रांनो. 8,000 झाडात 10,000 सुद्धा. हा 10 झाडं सुद्धा अशी नाही का ते थ्रिप्समुळे गेले म्हणून. फक्त गंमत कशी की त्यांनी मेहनत घेतलेली तेवढी. बरेच शेतकरी मित्र काय म्हणतात का मिरचीला या दिवसामध्ये आता फुल टेम्परेचर आहे. आज 10 एप्रिल 2025 रोजी आपण या प्लॉटवर आहे, पण थ्रिप्सचा अजिबात कुठेही निशाण नाही, कुठंच नाही. कुठंच नाही, ना भुरी ना थ्रिप्स. आणि तुम्ही याच्यानंतर सेटिंग पण बघू शकता, एकदम जबरदस्त अशी सेटिंग आहे. तर मी बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणतो की स्प्रे तुम्ही रेग्युलर ठेवा. जर तुम्ही स्प्रे रेग्युलर ठेवले तरच फायदा आहे. हे आता तुम्हालाही कळले नाही. बरोबर आहे. जे आता 10 वर्षापासून शेती करताय त्यांचे मनोगत तुम्ही ऐकताय आता काय नाही ना, condition असे प्लॉट नाहीत. हा येतच तेच नाही. म्हणतोय मी. आणि ही जे कंडिशन आहे बरं का सर, हे डेरा बनणे ही म्हणजे हे चांगले सिम्पटम्स असतात. सर आपली सरळ वाढणे, त्याच्यानंतर बेड पूर्णपणे झाकलं जात आहे. आपण जे मागचे जे स्प्रे तुम्ही त्याच्यामध्ये नोटीस करा, या 10 दिवसामध्ये जास्त वाढ नाही झाली. नाही. फक्त आपण काय करतो, डेरा बनवतोय, त्याच्यानंतर सेटिंग करतोय. आणि आपण काय करतोय, आज जेवढा पाला आपला जास्त आहे त्याचं रिझन एवढं आहे तर जर पाल्याची संख्या जर जास्त असली तर तुमची कळी एक पण ड्रॉप दिसणार नाही तुम्हाला. नाहीतर या स्टेज पर्यंत हे पूर्ण काळा ड्रॉप होऊन जातात. आणि एवढं करून आपण सेटिंग धरण्यासाठी असं कुठलंही स्पेशली औषध नाही मारलं काही, मारल्यानंतर आपली फुलकळी जी गळते ते ड्रॉप होते ती स्टॉप होऊन जाईल. असं काहीच केलं नाही आपण. जे चालू आहे ते सगळं नैसर्गिक पद्धतीने चालू आहे. फक्त जे स्प्रे चालू आहे तो चालू द्या. जे मी तुम्हाला बोललो ते आपले रोट कॉईलची झाडे तेवढे काढून घ्या. क्वचित पण ते काढूनच घ्या, ठेवूच